नमस्कार, मी आहे संगीता आणि संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे सँडविच व त्यासोबत खाल्ली जाणारी व सँडविचला लावली जाणारी चटणी। तर त्यासाठी इथे मी सर्वात आधी चटणी बनवून घेऊया। चटणीमध्ये घातलेला आहे पुदिना, कोथिंबीर, अद्रकचा एक छोटासा तुकडा कट करून घेतलेला आहे, लसूणच्या 4-5 कल्या आणि 2 हिरवी मिरची यांचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। सँडविचसाठी बनवली जाणारी ही चटणी खूप छान लागते खायला, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता आपण सँडविच बनवूया। तर सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी मी व्हेजिटेबल कट केले आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ज्या व्हेजिटेबल आवडत असेल ते तुम्ही कट करा। इथे मी कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी कट केलेली आहे आणि एक बटाटा उकडून कट केलेला आहे। आता 2 ब्रेड घेऊया। ब्रेडवरती आपण जी ग्रीन कलरची चटणी केली होती सर्वात आधी ती लावून घेऊया। सर्व बाजूने ब्रेडवरती मी चटणी लावून घेत आहे। तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमी चटणी लावा, पण चटणीने खूप छान टेस्ट लागते म्हणून मी दोन्हीही ब्रेडला चटणी लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपण जे व्हेजिटेबल्स कट केले आहेत ते घालून घेऊया। कांदा घालूया, टोमॅटो घालूया, बटाटा घालून घेऊया। हा बटाटा उकडलेला आहे आणि त्याचे स्लाइस केलेले आहेत। आता तुम्ही चवीनुसार इथे चाट मसाला घालू शकता, मी इथे ऑरिगॅनो घातलेला आहे आणि त्यानंतर काकडी घालून घेऊया, चीज स्लाइस घालून घेऊया, चीज स्लाइस वरती पुन्हा मी ऑरिगॅनो घातलेला आहे आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे, यानी चव खूप छान लागते। नंतर थोडीशी अजून काकडी घालूया आणि टोमॅटो घालूया आणि ब्रेड लावून छान तव्यावरती ब्रेड दोन्ही साइडने भाजून घेणार आहे। तर तव्यावरती मी बटर घातलेला आहे। आता सँडविच दोन्ही साइडने छान भाजून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता चीज मेल्ट झालेला आहे, दोनही साइडने छान लाईट ब्राउन होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खूप छान सँडविच तयार झालेला आहे। आता सँडविचला दोन्ही बाजूने अजून थोडंसं बटर लावून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता सँडविच कट करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता सँडविच किती छान तयार झाला आहे आणि सर्व चीजही मेल्ट झालेला आहे। तर एका प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करूनही दाखवते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।